सारिका साळुंखे S9च्या बातमीपत्रात आपलं स्वागत। ठाण्यातील रायलादेवी तलावाची दुरावस्था झाली असून आयुक्त संजू जयस्वाल यांनी आज तलावाचा पाहणी दौरा करीत तलाव सुशोभीकरण करण्याचा निर्णय घेतलाय। एकीकडे ठाणे शहरात पाणी कपातीचे संकट असताना ठाणे महानगरपालिकेने तलाव शुद्धीकरण त्याचबरोबर सुशोभीकरणावर भर दिलाय। अशातच ठाण्यात रायलादेवी परिसरामध्ये भव्य तलाव असून या तलावाची योग्य निगा न राखल्यामुळे तलावातील पाणी दूषित झाले असून संपूर्ण तलावातील पाणी हे दूषित झाले असून तलावातील पाण्यावरती काही ठिकाणं कमळ फुलली आहे। तर तलावाची योग्य निगा राखल्याशिवाय पाण्याबाबत योग्य उपाययोजना राबवल्यास या भव्य तलावाचा वापर नागरिकांना होऊ शकतो। तलावाची झालेली दुरावस्था लक्षात घेता पालकमंत्री एकनाथ शिंदे, महापौर संजय मोरे, महापालिका आयुक्त संजय जयस्वाल यांनी एकत्र येऊन रूपादेवी पाडा मैदानास भेट दिली। रूपादेवी पाडा मैदानातील चारी बाजूंनी संरक्षण भिंत बांधणे आवश्यक असून आकर्षक लँडस्केपिंग करणे, खुला रंगमंच बांधणे, नागरिकांना बसण्यासाठी आसन व्यवस्था करणे, खेळणी बसवणे इत्यादी सुविधा उपलब्ध करून देण्याबाबतचा त्यांनी निर्णय घेतला। त्याचबरोबर रायलादेवी तलावाची पाहणी केली असता या पाहणीमध्ये तलावातील पान वनस्पती काढून त्या ठिकाणी सुशोभीकरणाची आवश्यक ती कारवाई करण्याचं देखील निश्चित केलंय। सारिका साळुंखे, S9 न्यूज, ठाणे। सातारा जिल्ह्यातील पर्यटन स्थळांच्या विकासाकरिता प्राप्त झालेल्या निधीबाबत सातारा आणि ठाण्यातील शिवसैनिकांनी एकत्र येऊन निधीचा नियोजित वापर करण्याबाबत चर्चा केली आहे। शिवसेनेचा सातारा तालुक्यातील परळी, सज्जनगड, ठासेघर, कास पठार इत्यादी भागाचा पर्यटन विकास हा महत्त्वाचा आहे। हा भाग शिवसेनेचा बालेकिल्ला करण्यासाठी पहिला छोटा मेळावा करण्याकरिता ठाणे जिल्ह्यातील सर्व निवडणुका जिंकून शिवसेनेने येथे बालेकिल्ला बनवला। त्याचबरोबर प्रादेशिक पर्यटन स्थळांच्या विकासाकरिता 5,36,26,000चा निधी सध्या मंजूर करण्यात आला असल्याची माहिती पालकमंत्री विजय शिवतारे यांनी दिली आहे। तर या मंजूर झालेल्या निधी अंतर्गत करण्यात येणाऱ्या कामाविषयीची माहिती ठाणे आणि सातारा जिल्ह्यातील शिवसैनिकांना देण्याकरिता एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते। तर या बैठकीअंतर्गत सातारा जिल्ह्यातील पर्यटन स्थळावरती करण्यात येणाऱ्या विकास कामांची माहिती त्यांना देण्यात आली। तर ही बैठक ठाण्यातील टेंबीनाका येथील शिवसेना शाखेत पार पडली असून यावेळी हिंदूराव देशमुख, उपविभाग प्रमुख बाळासाहेब जांभळे, किरण जाधव इत्यादी मान्यवर उपस्थित होते। सारिका साळुंखे, S9 न्यूज, ठाणे। S9च्या बातमीपत्रात वेळ झाली अल्पशा विश्रांतीची। जोशी, तरुण, सुपरहिट, विश्वासार्ह आणि सगळ्यात वेगानं वाढणारा ब्रँड। रेडी 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 TJSP, तरुण, फायनान्शियली स्ट्रॉंग, तुमचा विश्वास जपणारी आणि सगळ्यात वेगानं वाढणारी सहकारी बँक। ब्रँड म्हणजे स्वप्नील जोशी आणि बँक म्हणजे TJSP। अहो, आपण आपलं घर स्वच्छ, सुंदर, नेटनेटकं ठेवतो ना, मग आपण आपल्या शहराच्या बाबतीत उदासीन का? आपलं शहर स्वच्छ, सुंदर आणि नेटनेटकं ठेवणं ही आपली जबाबदारी आहे, हो ना? मग उचला फोन आणि विना परवाना होर्डिंग्स, बॅनर्स कुठे दिसले तर 1800-222-108 या टोल फ्री क्रमांकावर कळवा किंवा 75069464155 या भ्रमणध्वनीद्वारे आपली तक्रार नोंदवा किंवा महापालिकेने तयार केलेल्या स्टार ग्रेड ॲप्लिकेशनद्वारे आपली तक्रार नोंदवा। त्याची दखल त्वरित घेतली जाईल। लक्षात घ्या, आपला छोटासा सहभाग आपलं शहर स्वच्छ, सुंदर आणि नेटनेटकं बनवू शकतो। जसं आपलं घर तसं आपलं ठाणे शहर। वृत्तपत्र
विक्रेते हेमंत जाधव आणि सचिन पवार यांचा अपघाती मृत्यू झाला असून ठाणे जिल्हा वृत्तपत्र विक्रेते संघाकडून शोकसभेचे आयोजन करीत त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत करण्यात आली आहे. 27 मार्च रोजी वृत्तपत्राच्या व्यवसायाकरिता निघालेले हेमंत जाधव व सचिन पवार यांचा अपघाती मृत्यू झालाय. त्यामुळे त्यांच्या कुटुंबियावर संकट कोसळले असून या प्रसंगातून विक्रेत्यांच्या सुरक्षेबाबतही प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. दिवंगत दोघेही जण मामाभाचे असून दोन्ही घरे केवळ वृत्तपत्र विक्रीवरती अवलंबून होती. जाधव यांच्या पश्चात त्यांची आई, पत्नी तसेच 9 वर्षाची मुलगी व 4 वर्ष वयाचा मतिमंद मुलगा आहे. तर सचिन पवार यांच्या पश्चात त्यांची आई आहे. या दोन्ही कुटुंबावर सध्या संकट कोसळले असून या घटनेतून विक्रेत्यांच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून ठाणे जिल्हा वृत्तपत्र विक्रेत्या संघाकडून आज एका शोकसभेचे आयोजन करण्यात आले होतं. या शोकसभेमध्ये अध्यक्ष कैलाश महापती, सचिव अजित पाटील, कार्याध्यक्ष राजेश मोरे, उपाध्यक्ष शंकर दुधाने, जी24 तासचे संपादक उदय निरगुडकर इत्यादी मान्यवर उपस्थित होते. उपस्थितांनी दिवंगत हेमंत जाधव आणि सचिन पवार यांना श्रद्धांजली अर्पण करीत त्यांच्या कुटुंबियाला आर्थिक मदतीचा हात पुढे केला आहे. तर शिवसेनेतील माजी नगरसेवक संजय सोनार व सारिका सोनार यांनी या जाधव कुटुंबातील 4 वर्षाच्या भक्तीचा शिक्षणाचा खर्च उचलला आहे. तर त्याचबरोबर या शोकसभेअंतर्गत उपस्थित मान्यवरांनी ठाण्यातील नगरसेवकांकडून या कुटुंबियांना आर्थिक मदत करण्याबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे. सारिका साळुंखे, S9 न्यूज ठाणे. S9च्या बातमीपत्राला इथेच थांबू. तोपर्यंत नमस्कार.